Good morning. Today we will learn English. English. Now tell me, तुम्ही सगळ्यांनी समुद्र पाहिलाय का? समुद्र सी किंवा समुद्र पाहिलाय का सगळ्यांनी? समुद्र पाहिलाय सगळ्यांनी समुद्र? मुंबई. हा बरोबर, मुंबईला आहे. बरोबर, मुंबईला समुद्र आहे. बरोबर बरोबर, मुंबईला समुद्र आहे. आपल्या इथे आहे समुद्र? इथे आहे? नाही, इथे नाहीये. समुद्र किनारा मुंबईला आहे. किंवा कोकणामध्ये समुद्र किनारा आहे. किंवा केरळ, दक्षिण भारतामध्ये समुद्र आहे. दक्षिण भारतामध्ये आहे. किंवा इकडे पूर्वेकडेचा किनारा समुद्र किनारा आहे. हो की नाही? मग आज आपण बघ. आणि तुम्हाला माहितीये समुद्रापेक्षा मोठं काय असतं माहितीये? समुद्रापेक्षा मोठा काय असतो? सागर किंवा महासागर. महासागर महासागर म्हणजे समुद्रासारखाच असतो, सेम, पण खूप मोठा असतो महासागर. महासागर. हा बोल. काय म्हणतो? गोव्याला आहे. बरोबर, गोव्याला पण आहे समुद्र किनारा. बरोबर. हा, मग समुद्र लहान आणि महासागर खूप मोठा. हा, एक मिनिट. हा, तुम्हाला हा काय आहे? आपला भारत देश, इंडिया, भारताचा नकाशा आहे. भारतामध्ये समुद्र कुठे आहे? हा बघा, अरेबियन सी. इकडे हा सगळा समुद्र आहे. अरबी समुद्र, अरेबियन सी इथे लिहिलंय बघा. अरेबियन सी, अरबी समुद्र. आणि इकडे जो आहे हा बे ऑफ बेंगॉल. आणि हा इथे या बाजूला या खालच्या भागामध्ये महासागर आहे. महासागर म्हणजे खूप मोठा असतो इकडे खालच्या भागामध्ये. महासागर, इंडियन ओशन लिहिलंय ना इथे. महासागर, कळलं? समजलं? आणि या भागामध्ये पण बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगॉल, हा सगळा समजलं? निळ्या रंगाने जे दाखवलंय हा सगळा समुद्र, सागर, महासागर आहे. कळलं? समजलं का? सगळ्यांना समजलं? हा, व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ कोणाचा बंद झालाय? समजलं? हा, ओके. मग सो टुडे वी विल लर्न what is there at the bottom of the ocean. Today we will learn what is there at the bottom of the ocean. Ocean म्हणजे काय? Ocean म्हणजे महासागर. Can you see? दिसतंय सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय? ओशन म्हणजे काय? महासागर. समजलं? हा, महासागर. ॲट द बॉटम म्हणजे तळ, खाली, तळाशी, एकदम खालच्या तळाशी. आतमध्ये काय आहे तुम्हाला माहितीये? समुद्राच्या आत काय आहे माहितीये तुम्हाला? तुम्ही पाहिलंय? नाही पाहिले ना? मी पण नाही पाहिलं. ओके नाही? मग काय असतं तिथे ते या पाठामध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज देअर ॲट द बॉटम ऑफ द ओशन. समुद्र, महासागराच्या तळाशी आतमध्ये काय आहे?
बघूया. ओके, समजलं सगळ्यांना? हां, सो वी विल रीड दिस लेसन फर्स्ट. वाचा. व्हॉट इज देअर अंडर द सी? व्हॉट इज देअर अंडर द सी? सी म्हणजे समुद्र, अंडर म्हणजे खाली, अंडर म्हणजे खाली, कळलं? समुद्राच्या खाली काय आहे? ओके, व्हॉट इज देअर अंडर द सी? हा प्रश्न समजला सगळ्यांना? वी विल रीड व्हॉट इज देअर अंडर द सी. ओके, एक एक सेंटेन्स रीड, वन सेंटेन्स ॲट अ टाइम, ओनली वन सेंटेन्स. ओके, एकच वाक्य वाचायचं. द सी इज व्हेरी डीप. बोलायचे, वाचा वाक्य, एकच वाक्य वाचा. द सी इज व्हेरी डीप. समुद्र कसा आहे? हा समुद्र कसा आहे? डीप, खोल आहे. डीप म्हणजे काय? खोल, खूप खोल आहे. कळलं का? सी इज व्हेरी डीप, खोल 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 आहे खूप. हा, समजतंय का? समजतंय? ओके, सेकंड सेंटेन्स वाचा. देर आर मेनी प्लांट्स अँड animals in the sea. त्याच्यामध्ये समुद्राच्या आत काय काय आहे? देर आर मेनी प्लांट्स. प्लांट्स म्हणजे वनस्पती. म्हणजे काय? म्हणजे काय? झाडे, बरोबर, प्लांट्स. अँड ॲनिमल्स, प्राणी, वेगळे वेगळे प्राणी. अंडर द सी, समुद्रामध्ये आत 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 वेगवेगळी झाडं आहेत. प्लांट, देर आर मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द सी, अंडर द सी. द वाचाय. द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्लू व्हेल. ब्लू व्हेल, सगळ्यात मोठा प्राणी कोणता? समुद्रामध्ये जे प्राणी आहेत त्याच्यात सगळ्यात मोठा प्राणी कोणता? ब्लू व्हेल. ब्लू व्हेल म्हणजे कोण? ब्लू व्हेल म्हणजे, एक मिनिट, दिसतंय का? हा, निळा व्हेल मासा. निळा व्हेल मासा, ब्लू व्हेल मासा आहे सगळ्यात मोठा. कळलं का? देर इज ब्लू व्हेल इज लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स. लार्जेस्ट म्हणजे काय? लार्जेस्ट. दिसतंय का सगळ्यांना? हा, इकडे बघा. लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय सगळ्यांना? लार्जेस्ट म्हणजे सर्वात मोठा. लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज ब्लू व्हेल. कोण सगळ्यात मोठा आहे? ब्लू व्हेल. हा निळा मासा आहे, व्हेल मासा सगळ्यात मोठा आहे. हे बघा इथे दाखवलंय, ब्लू व्हेल, निळा व्हेल मासा. देर आर मेनी प्लांट्स. हे पहा इथे चित्रात दाखवलंय, डिफरंट ॲनिमल्स. देर आर मेनी ॲनिमल्स अंडर द सी. प्राणी पण आहेत वेगळे वेगळे समुद्राच्या आत. कळलं का? हा, समुद्री घोडा. समुद्री घोडा, सी हॉर्स त्याला म्हणतात. याचं नाव काय? सी हॉर्स.
सी हॉर्स, त्याला म्हणायचं सी हॉर्स. सी हॉर्स घोड्यासारखा आहे ना, घोड्यासारखा दिसतो ना म्हणून सी हॉर्स. घोड्यासारखा आहे सी हॉर्स, कळलं. अँड इट लिव्स इन द सी. हा जो ब्ल्यू व्हेल आहे, हा जो ब्ल्यू व्हेल मासा आहे हा समुद्रामध्ये राहतो. इट लिव्स इन द सी. निळा व्हेल मासा समुद्रामध्ये राहतो. लिव्स म्हणजे राहतो. ओके, आता काय काय बघा. देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इन द सी. आता या समुद्रामध्ये, पाण्याच्या खाली समुद्रामध्ये देर आर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. डिफरंट म्हणजे वेगवेगळे. डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इन द सी. समुद्रामध्ये वेगळे वेगळे वनस्पती आहेत, झाडं आहेत वेगळी वेगळी. कळलं का. मी नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ नंतर दाखवणार आहे, तो बघा. त्याच्यात दिसेल तुम्हाला. इन सम प्लेसेस देर आर सो मेनी that is like an underwater forest. आता काही ठिकाणी in some places, प्लेस म्हणजे ठिकाण. काही ठिकाणी समुद्राच्या काही ठिकाणी इतकी खूप झाडं असतात आतमध्ये समुद्राच्या आत. काही ठिकाणी खूप झाडं असतात आतमध्ये समुद्राचे. देर आर मेनी, सो मेनी प्लांट्स. जसं आपल्या जमिनीच्या वर जंगल असतं की नाही, जंगल किंवा फॉरेस्ट. जंगलामध्ये कशी झाडं खूप असतात, तुम्ही बघता की नाही बाहेर, त्याच्यासारखी खाली पण असतात समुद्राच्या खाली. कळलं का. इट इज लाईक अ फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगलामध्ये कशी झाडं असतात खूप, त्याच्यासारखीच समुद्राच्या आत पण झाडं असतात खूप. काही ठिकाणी खूप झाडं असतात आणि त्याचं जंगल असतं आतमध्ये. अंडर वॉटर फॉरेस्ट. ओके, फॉरेस्ट हे पहा. अंडर वॉटर फॉरेस्ट म्हणजे समुद्राखालचे जंगल. कळलं का. इकडे बघा. अंडर वॉटर फॉरेस्ट. स्नेहा इकडे बघ. अंडर वॉटर फॉरेस्ट म्हणजे समुद्राखालचे जंगल. समुद्राच्या आत पण जंगल असतं. कळलं, समजलं. जसं आपल्या इकडे आजूबाजूला जंगल असतं तसं समुद्राच्या आत पण असतं. ओके, पुढे बघा काय दिलंय. A very big sea is called an ocean. जो आता आपण बघितलं की समुद्रापेक्षा मोठा महासागर. अ व्हेरी बिग सी, मोठा समुद्र असतो त्याला काय म्हणतात, ओशन. ओशन म्हणजे महासागर. समुद्र, सी म्हणजे समुद्र, आणि समुद्र जर मोठा असेल खूप तर त्याला म्हणायचं ओशन. समजलं. आता तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज अन ओशन, मग काय सांगणार. अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड अन ओशन. कळलं. समुद्रापेक्षा मोठा त्याला म्हणायचं ओशन. ओशन इज larger than the sea. If we go deep
Down in the ocean, there is no sunlight. जर तुम्ही ओशनच्या महासागराच्या खाली 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 खूप खाली गेले, डीप डाऊन, डीप म्हणजे खोल, डीप म्हणजे खोल, इकडे बघ स्नेहा, डीप डाऊन. अगं समोर बघत जा ना, मी बोलते तेव्हा काहीतरी दाखवत असते फळ्यावर. डीप म्हणजे खोल 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 जर तुम्ही गेले, देयर इज नो सनलाइट, सूर्यप्रकाश. आतमध्ये असतो का? अंधार असतो पूर्ण. आतमध्ये सूर्याचा प्रकाश आतमध्ये पोचत नाही, खूप खोल. देयर इज नो सनलाइट. सनलाइट, सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्याचा प्रकाश खाली पोचत नाही. देयर इज नो सनलाइट. डीप डाऊन इन द ओशन, सूर्यप्रकाश नसतो. फोटो पाठवा, अर्थ सांगायला पोरांना. हो पाठवते. कळलं? सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश. देयर इज नो सनलाइट. इट इज डार्क अँड क्वाइट. हे पहा, समुद्राच्या खाली चित्रात दाखवलंय बघा. मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे व्हिडिओ. हे पहा इथे कसं दाखवलंय है ना. आत 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 गेले तर तरी सूर्यप्रकाश पोचत नाही आणि इट इज डार्क, अंधार असतो. डार्क म्हणजे गडद अंधार असतो, दिसत नाही अंधार. अँड क्वाइट एकदम शांत, आवाज नाही कशाचा, एकदम शांतता आतमध्ये. कळलं का? समुद्राच्या आत. समजलं? आपल्या इथे आजूबाजूला वेगळे वेगळे आवाज येत असतात. प्राण्यांचे आवाज, झाडं हलतात, पाऊस पडतो, विजा चमकतात, गाड्यांचे आवाज, असे वेगळे वेगळे आवाज. आपण बोलतो त्याचा आवाज, असे वेगळे वेगळे आवाज असतात. पण समुद्राच्या आत, डीप अंडर द सी और द ओशन, at the bottom of the ocean, there is no sunlight. It is very dark, अंधार असतो आणि it is quiet, no sound at all, quiet, शांत, आवाज नसतो कसलाच, एकदम शांतता. कळलं? हे बघा इथे दाखवलंय चित्रात, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते मग. हे पहा, आत आतमध्ये कोणी, तिथे माणसं आहे का? माणसं असतात का तिथे? माणसं नाही, तिथे शांत एकदम. कळलं? सगळ्यांना समजतंय का? सगळ्यांना समजतंय का? आपण बघूया नंतर, खूप छान आहे. ओके, आता बघा ह्याला काय म्हणतात ते दिले. द बॉटम ऑफ द ओशन इज नोन ॲज ओशन फ्लोर. संपत आली, आपण परत जॉईन करूया. बॉटम ऑफ द ओशन, समुद्राचा जो तळ असतो, खाली खाली एकदम तळ, बॉटम ऑफ द ओशन इज कॉल्ड द ओशन फ्लोर. सागराची जमीन, जमीन फ्लोर, ओशन फ्लोर. ओशन फ्लोर म्हणजे सागराखालची जमीन. कळलं का? जशी आपल्या इथे जमीन आहे तशीच खाली पण समुद्राच्या आत तिथे पण जमीन असते. कळलं का? द ओशन फ्लोर इज नॉट फ्लॅट. आता ही समुद्राखालची जी जमीन आहे ती अशी सपाट नसते. फ्लॅट म्हणजे, फ्लॅट म्हणजे सपाट, एकदम अशी सपाट नसते. इज नॉट फ्लॅट, सरळ अशी नसते. मग काय असतं तिथे? जस्ट ॲज वी सी माउंटन्स अँड व्हॅलीज अँड प्लेन्स ऑन लँड, there are mountains and plains and also deep trenches in the ocean floor. परत एकदा वाचूया, हे वाक्य मोठं आहे. just as we see mountains and valleys and plains on land, जसं आपल्या इथे
आपल्या इथे जमिनीवर आजूबाजूला डोंगर असतात, सपाट जमीन असते किंवा दरी असते. बाहेर बघता ना तुम्ही, डोंगर दरी असं असतं की नाही आजूबाजूला आपल्या, त्याच्यासारखंच खाली समुद्राच्या आत पण असतं. जस्ट ॲज वी सी माउंटन्स अँड प्लेन्स अँड व्हॅलीज इन द ऑन द लँड, there are mountains and plains and also deep trenches in the ocean floor. आणि या समुद्राखालच्या जमिनीवरती पण डोंगर असतात, प्लेन्स असतात, डीप ट्रेंचेस असतात. बघूया आता काय इथे दाखवलंय बघा. काय काय दाखवलंय इथे, चित्र बघा बरं काय दाखवलंय. ही काय आहे इथे, जमीन, लँड म्हणजे जमीन दाखवली आहे. हा काय आहे, हा सगळा ओशन वॉटर. ओशन म्हणजे महासागर, समुद्र, महासागर, मोठा समुद्र. आता काय काय आहे, प्लेन्स म्हणजे सपाट जागा, प्लेन्स म्हणजे मैदान किंवा सपाट भाग. प्लेन्स सपाट, जसं आपल्या इथे बाहेर असतं की नाही सपाट मैदान असतं, हो की नाही. देन ओशन वॉटर, महासागराचं हे पाणी आहे. ओशन वॉटर पाणी आहे. नंतर काय आहे, माउंटन्स. हे बघा इथे काय दिलंय, माउंटन्स. वाचलं, माउंटन्स म्हणजे काय, डोंगर किंवा पर्वत. माउंटन म्हणजे डोंगर किंवा पर्वत. ओके. नंतर काय दाखवलंय बघा, ट्रेंच. इथे काय आहे, खोल दरी आहे. ट्रेंच खोल दरी आहे. डीप ट्रेंचेस म्हणजे काय, खोल खंदके, खोल असा खंदक आहे. हे बघा ते दाखवलं, दिसतंय, डीप ट्रेंचेस. कळलं. आता हे वाचा. when the top of, ही मीटिंग संपली, आपण बंद करूया आणि परत चालू करूया. when the top of such a mountain rises out of ocean water, it forms an island. आता काय होतं, इथे बघा चित्रात दाखवलंय इथे बघा, दिसतंय. when the top of such mountain rises out of ocean, समुद्राच्या बाहेर जेव्हा असं डोंगराचा वरचा भाग येतो, माथा, इट फॉर्म्स अन आयलँड. हे खाली डोंगर आहे पण त्याचं टोक वरती आलंय, पाण्याच्या वरती. त्याला काय म्हणायचं, आयलँड. कळलं. परत एकदा वाचा. when the top of such a mountain, top म्हणजे माथा, वरचा भाग, शिखर. माउंटन म्हणजे डोंगर किंवा पर्वत. टॉप ऑफ सच माउंटन रायझेस म्हणजे वरती येतो. राईज म्हणजे वर येणे, वरती येतो. पाण्याच्या वर डोंगर जर आला तर दॅट फॉर्म्स अन आयलँड. इट फॉर्म्स अन आयलँड. काय बनतं त्याचं, बेट बनतं. आयलँड म्हणजे बेट. कळलं. बेट म्हणजे सगळ्या बाजूनी पाणी असतं आणि मध्ये जमीन आहे की नाही. हे बघा, इकडनं सगळीकडनं पाणी आणि इथे जमीन. आणि इकडे सगळीकडे पाणी, मध्ये जमीन आणि सगळ्या बाजूनी पाणी. दिस इज कॉल्ड अन आयलँड. हे काय आहे, आयलँड.
जसं काय म्हणते स्नेहल? स्नेहल बोल, काय म्हणते? आणि आवडतं मला आयलँड. हे पहा, श्रीलंका. श्रीलंका हे जे हा जो देश आहे, हा श्रीलंका हा देश, दिस इज ऑल्सो एन आयलँड. सगळ्या बाजूने पाणी आहे. किंवा इकडे कसे दाखवलं नाही जास्त. हे पहा, हे जे आहेत देश, हे सगळे इथे छोटे छोटे देश आहेत. दे आर ऑल आयलँड्स. हे इथे आयलँड्स आहेत. आता याच्यात दुसरं काही आहे पाहिजे. हे पहा, पोर्ट ब्लेअर, अंदमान, अंदमान निकोबार. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे काय आहे? आयलँड. अंदमान निकोबार बेट आहेत. त्याच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी आहे, कळलं? आणि मध्ये जमीन. अंदमान निकोबार. मग दीज आर ऑल आयलँड्स. समजलं? समजलं? मग असे आयलँड्स पण समुद्रामध्ये. ओके, समजलं? यू कॅन सी दीज थिंग्स इन द पिक्चर्स बिलो. या चित्रामध्ये हे सगळं इथे दिलंय, ते सगळं दाखवलंय. काय काय बघा, आयलँड दाखवलंय, नंतर माउंटेन्स दाखवलेत, ट्रेंचेस दाखवलेत, नंतर ओशन वॉटर, प्लेन्स, ओशन, लँड, ही जमीन आहे. कळलं? समजलाय हा धडा तुम्हाला? हा धडा समजला तुम्हाला? सगळ्यांना समजलाय का हा धडा? छोटा आहे धडा. मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवते. 2 मिनिटं. हे तुम्हाला मी फोटो काढून तुम्हाला पाठवते. याचा समुद्राच्या आत कसा सगळा अंधार असतो, खोल खोल गेल्यावर अंधार असतो. आणि ब्ल्यू व्हेल, ब्ल्यू व्हेल मासा, ब्ल्यू व्हेल, ब्ल्यू व्हेल, या व्हेल मासा पाहिला का? ब्ल्यू व्हेल मासा पाहिला का? मोठा मासा होता, असा जात होता, पाहिला ना?